अवैध दारू वाहतूक करणाऱ्या वाहनावर रायगाव पोलिसांची कारवाई। 9,91,220 रुपयांचा मुद्देमाल जप्त। अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या चारचाकी वाहनाचा पाठलाग करून अशाच एका गाडीतून देशी दारूचा साठा रायगाव पोलिसांनी जप्त केला आहे। या कारवाईत 9,91,220 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला आहे। ही कारवाई रायगाव पोलिसांनी दिनांक 16 सप्टेंबर रोजी रात्री 12:30च्या दरम्यान तालुक्यातील सावंगी पेरका गावाजवळ केली। क्रेटा चारचाकी वाहन क्रमांक MH36H7288 मधून देशी दारूची तस्करी करण्यात येत असल्याची गोपनीय माहिती पेट्रोलिंग करताना रायगाव पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार त्यांच्या टीमने सावंगी पेरका गावाजवळ सापळा रचला। माहितीप्रमाणे एका पांढऱ्या रंगाची क्रेटा चारचाकी वाहन येताना पोलिसांना दिसली। पोलिसांनी त्या वाहनास थांबविण्याचा प्रयत्न केला असता मात्र पोलिसांना बघून चालकाने गाडी वेगात पळविली व रोडच्या बाजूला असलेल्या नाल्यामध्ये अडकली। यावेळी वाहन चालक अंधाराचा फायदा घेत शेत शिवारामध्ये पळून जाण्यात यशस्वी झाला। पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये देशी दारूच्या 11 पेट्या एकूण किंमत 41,220 रुपये व क्रेटा चारचाकी वाहन 9,50,000 रुपये असा एकूण 9,91,220 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला व वाहन चालकाविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे। सदरची ही कार्यवाही जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यवतमाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी रॉबिन बन्सल पांढरकवडा यांचे मार्गदर्शनाखाली रायगाव पोलीस निरीक्षक शीतल माल्टे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गोपाल मास्टर, पोलीस अंमलदार सूरज चिवाने, सूरज गावंडे, विशाल कोवे, अविनाश चव्हाण, संजय शेंद्रे यांनी केली आहे। बातम्यांशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।